रुको जरा सबर करो. काय ओमकार कस काय गेला पेपर? भारी गेला ना? अरे भाऊ पेपर तर चांगला गेलाय, पण 3 तास पेपरला बसलोय आणि एवढी ताण लागली ना आता बाहेर आलो तिथं ऊन, गार पाण्याची बाटली तरी पाजा राव. पाणी प्यायचं होय. आलो 2 मिनिटात, थंडगार बाटली घेऊन आलो 5 मिनिटात. थांबित गरम का गार पाण्याची बाटली. हा A few moments later. हो रे भाऊ, काय गार पाण्याची बाटली आणली राव, याच्यापेक्षा माझ्या घरच्या माठातलं पाणी भर राव. चल बरं, तुला असा ओरिजिनल माठ घेऊन देतो का? नादच नाही करायचा. ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल. चल माझ्यासोबत. तर नमस्कार मित्रांनो, आपण ओमकारसाठी माठ घ्यायला आलो होतो. माठ घ्यायला आपण आलेलो शेवगाव मध्ये, शेवगावातल्या खालच्या एसी मध्ये. तर इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे माठ ठेवलेले आहेत. तोटीचे माठ आहेत, रान्या येतात. रान्यासोबतच भाज्या करायला सुद्धा मातीचे भांडे केलेले आहेत. त्याच्यात तुम्ही घरगुती सगळ्या भाज्या करू शकता. त्याच्यासोबत बिर्याणी राईस करायचं असेल हॉटेलसाठी तर त्या प्रकारचं पण तुम्हाला भांडं बनवून मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात आहे ना, आपल्याला फ्रीजच्या पाण्यापेक्षा घरचं पाणी माठातलं पिलं म्हणजे काय होतं माहिती, घासा बसत नाही, लहान मुलांना सर्दी खोकला ह्या प्रकारचं कोणताही आजार होत नाही, याच्यासाठी केलंय. आणि ते कुठे भेटणार आहे त्याचा डिटेल मध्ये ऍड्रेस आणि मालकाचं नाव ते स्वतः मालक सांगतील. हनुमान मंदिर शेजारी कुंभार गल्ली, तिथं तुम्हाला संपूर्ण माल भेटेल. आपलं माती पूर्ण मातीचे जेवढे आयटम सगळे तुम्हाला व्यवस्थित त्याच्यात भेटतील. आपण खाली स्क्रीनला मेन्शन करणार त्यांचं नाव नंबर. आमचे मित्र डिगो भाऊ काळे स्वतः बनवतेत, स्वतः विकतेत आणि चांगले घरगुती सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे एकदा अवश्य भेट द्या. या सगळ्या वस्तू तुम्हाला बघायला भेटणार. धन्यवाद.